नमस्कार मित्रांनो, मी सुहास अमृतकर तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी आपण मित्रांनो यूट्यूबला लाईव्ह लेक्चर सुरू करत आहोत. ओके मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीत आपलं सिलेक्शन झालं पाहिजे यासाठी मित्रांनो आपल्याला जोरात प्रयत्न करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण सर्व सब्जेक्ट एक्सपिरियन्स फॅकल्टी आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला शिकवणार आहेत. ओके, तर त्यात मी मित्रांनो तुमचा मॅथ्स सगळ्यात अवघड जाणारा सब्जेक्ट मी एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. मी गॅरंटी देतो मित्रांनो तुम्ही मॅथ्सच्या प्रेमात पडणार. ही मी गॅरंटी देतो. फक्त काय करायचं, तुम्ही माझे लेक्चर व्यवस्थित करायचे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो बघा, तलाठी भरतीसाठी किंवा बाकीच्या ज्या सरळ सेवा एक्झाम आहे त्याच्यासाठी आपलं रोज रात्री 9 वाजता मित्रांनो मॅथ्सचं लेक्चर असणार आहे मित्रांनो. तर तुम्ही YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तर मित्रांनो बघा, आजच्या या सेशन मध्ये आपण बघा क्वेश्चन्स मित्रांनो बघणार आहोत. ओके, अतिसंभाव्य प्रश्न. ओके, कमी वेळात कसे टॅकल करायचे ते आपण बघणार आहोत मित्रांनो. ओके, काय दिलेलं आहे मित्रांनो बघा, हा पॅटर्न आजकाल खूप फेमस झालेला आहे. ओके, काय मित्रांनो बघा काय दिलेलं आहे, डिवाइड म्हणजे काय रे, मायनस. डिवाइडचं मीनिंग काय दिलेलं आहे आपल्याकडे, मायनस. ओके, मग मी इथे लिहून घेतो बघा, डिवाइडचं मीनिंग काय दिलेलं आहे आपल्याकडे, मायनस. ओके, इंटूचं काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे, डिवाइड. इंटूचं काय दिलेलं आहे, डिवाइड. ओके, प्लसचं काय दिलेलं आहे मित्रांनो, इंटू. काय दिलेलं आहे, इंटू. आणि मायनसचं काय दिलेलं आहे मित्रांनो, प्लस. काय दिलेलं आहे, प्लस. ओके, तर हा क्वेश्चन आहे मित्रांनो. त्याच्यात बघा आपल्याला काय करायचंय, चेंज करायचंय. ओके, बघा 4 इंटू. इंटूचं काय दिलेलं आहे आपल्याकडे, डिवाइड. इंटूचं काय दिलेलं आहे, डिवाइड. ओके, प्लसचं काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला, इंटू. प्लसचं काय दिलेलं आहे, इंटू. मायनसचं काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे, प्लस. काय दिलेलं आहे, प्लस. डिवाइडचं काय दिलेलं आहे, मायनस. काय दिलेलं आहे, मायनस. आणि मायनसचं काय दिलेलं आहे मित्रांनो, प्लस. काय दिलेलं आहे, प्लस. येईल असं क्लिअर इथपर्यंत. सिम्बॉल काय करून घेतले आपण, चेंज करून घेतले. ओके, नंतर मित्रांनो बघा इथे डिवाइड पण दिसतंय, इंटू पण दिसतंय, प्लस पण दिसतंय, मायनस पण दिसतंय. तर अशा वेळेस काय करायचंय मित्रांनो, काय करायचंय, बोडमास रूल यूज करायचंय. काय करायचंय, बोडमास रूल. बोडमास रूल काय सांगतो, जर क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट असेल तर सगळ्यात आधी काय सोडवलं पाहिजे, ब्रॅकेट. नंतर ब्रॅकेट नसेल तर मित्रांनो सगळ्यात आधी डिव्हिजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, डिव्हिजन. नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन. ओके, या दोघांमध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काही दोघांपैकी आधी केलं तरी चालतं, फक्त करताना दोघांचे साइन बघायचे. ओके, बघा मग आता इथे मित्रांनो सगळ्यात आधी काय होईल, डिव्हिजन होईल. काय होईल, डिव्हिजन. 4 डिवाइड बाय 2 किती होतात, 2 होतात. किती होतात, 2. पुढचं इंटू 3 जसंचे तसं, प्लस 4 जसंचे तसं, -1 जसंचे तसं, +3 जसंचे तसं. कळालं. डिव्हिजन नंतर काय करतो रे, मल्टिप्लिकेशन. मग करा मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 3 किती, 6, +4 -1 +3. क्लिअर. आता करा सोबत करा, 6 आणि 4 किती होतात रे, 10. किती होतात, 10. 10 तून 1 गेले 9 आणि 9 3 किती, 12. तर याचं फायनल आन्सर किती आलं पाहिजे मित्रांनो, 12. ऑप्शन नंबर बी. काय अवघड आहे का मला सांगा. काय एकदा फक्त काय करायचे मित्रांनो, साइन चेंज करायचे आणि आपल्याला बोर्डमास रूल यूज करायचा आहे. काही डाऊट याच्यात, सगळ्यात आधी डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन आणि मग ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. राहील लक्षात. जायचं पुढे, इझी आहे. जर आवडलं असेल तर लेक्चरला मित्रांनो लाईक करायला विसरायचं नाहीये. लाईक जोरात झालं पाहिजे आणि कमेंट देखील मित्रांनो बघा, मला लय भारी शब्द खूप आवडतो. जर लेक्चर आवडलं तरच लय भारी कमेंट करायची मित्रांनो. ओके, चला जाऊया पुढे. बघा मित्रांनो हा दिसायला अवघड आहे पण सोडवायला सोपं आहे. बघा मी इथे लिहून घेतोय. काय 65/13, 65/13 प्लस 96/16. ओके, क्लिअर. इंटू इंटू काय मित्रांनो, हा इथं 25 आहे. काय 25, 25/25. ओके, प्लस 44/11, 44/11. डिवाइड डिवाइड 32/16, 32/16 प्लस
80/10. ओके. तर मित्रांनो बघा, दिसायला मोठा आहे पण सोडवायला सोपा आहे. मित्रांनो डायरेक्ट भाग कट होतोय बघा. 13 एक 13, 13 पंचे किती रे 65, 16 एक 16, 64 96. काय उरलं इथं 5 अधिक 6, 5 अधिक 6 किती होतात? ते 11 होतात. बरोबर आहे का? सेम 25 एक 25, बरोबर आहे मित्रांनो. 11 एक 11, 11 चोक 44. काय उरलं 1 अधिक 4 किती रे 5, भागीला 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 आपण असं लिहितो. डायरेक्ट लिहू भागीला चिन्ह. ओके. 16 एक 16, 16 दुने 32, 10 एक 10, 10 आठे 80, 2 आणि 8 किती होतात रे 10. झालं मित्रांनो, काहीच नव्हतं. 5 एक 5, 5 दुने 10. काय उरलं 11/2, 11/2. तर मित्रांनो 2 ने डिवाइड केल्यानंतर याचा आन्सर काय येणार आहे? 5.5. झालं. 11चा अर्धा, 11चा अर्धा किती होईल? 5.5. बरोबर आहे ना? 2 ने भाग दिल्यानंतर बेपंचे 10. तुम्ही असं करतात ना, बघा ते पण करून दाखवतो. बेपंचे 10. 11 मधून 10 गेले, उरले 1. एकाला भाग जातो का? नाही. मग आपण इथं पॉइंट देतो, इथं 0 ठेवतो. बरोबर आहे. बेपंचे 10. ओके. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 5.5. काही डाऊट? समजलंय? एकदम सोपं आहे मित्रांनो. एकदम सोपं होतं. बघा मित्रांनो, तुमच्या या लेक्चर्समधून 100% मॅथ्सच्या सर्व बेसिक कन्सेप्ट काय होणार आहे मित्रांनो? क्लिअर होणार आहेत. चला जायचं पुढे. काही डाऊट? आता मित्रांनो हा बघा कशावरचा क्वेश्चन आहे? वहीवारीवरचा क्वेश्चन दिसतोय मित्रांनो. कशावरचा? वहीवारीवरचा. मित्रांनो काय करायचं? असं जेव्हा आपल्याला असं दिलेलं असेल तर त्या एक क्वेश्चनला काय करायची? फोड करायची. काय करायची? फोड. बघा इथपर्यंत एक इक्वेशन तयार होते. काय रे? राहुलचं जे आजचं वय आहे मित्रांनो, बघा हे जे ना त्यांच्याच नावाने डिनोट करून टाकायचं. बघा राहुलचा मी रा घेतला. काय घेतलं? पहिल्या नावाने. ओके. म्हणजे कन्फ्यूज होत नाही. बरेच आपण एक्स वाय घेतो. तर नंतर कन्फ्यूज होतं. एक्स कोणाला घेतलं आणि वाय कोणाला घेतलंय. तर त्यांच्याच नावाने डिनोट करून टाकायचं. बघा राहुलचं जे आजचं वय आहे मित्रांनो, ते त्याच्या वडिलांच्या काय रे? 1/3 आहे. येईल असं? वडिलांच्या काय आहे? 1/3 मध्ये मल्टिप्लाय होईल. क्लिअर इथपर्यंत? जाऊ मी पुढे. पुढचं काय रे? राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा काय रे? 5 वर्षांनी कमी आहे. काय म्हटलेलं आहे मित्रांनो? जे त्याच्या आईचं वय जे आहे मित्रांनो, ते वडिलांच्या वयापेक्षा काय रे? 5 वर्षांनी कमी आहे. कमी आहे म्हणून आपण काय केलं? मायनस केलं. काय केलं? मायनस. जास्त असलं असतं तर काय केलं असतं? प्लस केलं असतं. क्लिअर? जे आईचं वय जे आहे मित्रांनो, ते वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी काय आहे? कमी आहे. क्लिअर इथपर्यंत? काही डाऊट याच्यात? पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो, बघा इथून खरा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. कोणाचा तरी एकाचं वय माहिती असेल तर ते ऑटोमॅटिक बाकीच्यांचं वय आपल्याला भेटत जातं. राहुलचं आजचं वय मित्रांनो दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 13. मी इथं राहुलचं आजच्या वयात टाकले. किती? 13 इज इक्वल टू 1/3 गुणिला वडील. हा 3 भागीला इकडे येताना काय होईल रे? गुणिला होईल. तर काय येईल? वडिलांचं वय 13 गुणिला 3. 13 गुणिला 3 किती होतात? 39 होतात. किती होतात? 39. तर वडिलांचं आजचं वय किती भेटणार आहे मित्रांनो? 39. वडिलांचं आजचं वय भेटलं तर इथे आईचं वय भेटून जाईल. बघा वडिलांचं 39 वय टाकलं तर 39 वजा 5 किती रे? 34. तर आईचं मित्रांनो हे आजचं वय आलं. किती आलं? 34. हे कधीचं रे? आजचे वय. आईचं आजचे वय आहे. पण मित्रांनो आपल्याला जो क्वेश्चन विचारलाय बघा आन्सर 34 आलं. बरेच मुलं घाईघाईत 34 टिक करून टाकणार. तर हे 34 येईल का रे? नाही. आपल्याला आईचंच वय विचारलंय. पण आईचं कधीचं वय विचारलंय रे? राहुलच्या आईचं त्याच्या जन्माच्या वेळीचं विचारलेलं आहे. म्हणजे राहुल जेव्हा जन्माला आला, ओके, तेव्हा त्याच्या आईचं वय किती असेल? आईचं वय जेव्हा 34 आहे, तेव्हा राहुल काय रे 13 वर्षांचा आहे. बरोबर आहे ना? आजचे वय आहे, तर राहुल 13 वर्षांचा आहे. जेव्हा जन्माला आला, तेव्हा तो 0 वर्षांचा असेल ना? म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? ते 13 मायनस करावं लागतील. आईचं काय रे? राहुलच्या जन्माच्या वेळी काय? राहुलच्या काय रे? जन्माच्या वेळी जन्माच्या वेळी मित्रांनो जे वय असणार आहे ते काय असणार? 34 मधून 13 काय करणार? मायनस करावे लागणार. 34 मधून 13 गेले तर आन्सर काय येईल? 21. तर याचं खरं आन्सर काय असणार मित्रांनो? 21. काय असणार? 21. समजलं? मित्रांनो हा बऱ्याच एक्झाम मध्ये काय रे क्वेश्चन रिपीट झालेला आहे. लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन लक्षात ठेवा. आपण PYQ सेशन्स वरती जास्त फोकस करतोय. ओके. जेणेकरून तुम्हाला काय ते क्वेश्चन इथे सॉल्व्ह केले तर एक्झाम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.
जायचं पुढे मित्रांनो, चला सांगा. हा मित्रांनो, हा खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. याला एक ऑप्शन मेथड असते आणि एक काय रे बेसिक मेथड असते. सगळ्यात आधी मित्रांनो मी बेसिक मेथड सांगतो. काय सांगतो? बेसिक मेथड आणि नंतर मग ऑप्शन मेथड जाऊया. ओके? कळालं? बेसिक मेथड मध्ये काय करायचं मित्रांनो बघा. जे सुरुवातीचं गुणोत्तर आहे, ओके? त्याला काय करायचं मित्रांनो एक्स मध्ये लिहून घ्यायचं. काय एक्स मध्ये लिहून घ्यायचं? हे गुणोत्तर आहे मित्रांनो. काय आहे? गुणोत्तर आहे. वय आहे का? नाही. मग गुणोत्तरावरून जेव्हा वय मध्ये लिहितो त्याला एक्स मध्ये लिहितो. लक्षात ठेवा. म्हणजे काय रे स्वातीचं जे आजचं वय जे असणार मित्रांनो ते काय असणार 3x. काय असणार 3x. आणि प्रीतीचं जे आजचं वय असणार ते काय असणार 5x. क्लिअर इथपर्यंत. जे सुरुवातीचं गुणोत्तरावरून काय रे वय काढून घ्यायचं. कसं काढतो आपण एक्स ने मल्टिप्लाय करायचं. लक्षात ठेवा फक्त स्टेप बाय स्टेप. नंतर काय करायचं मित्रांनो जे सुरुवातीचं आहे त्याला असं लिहून घ्यायचं. ओके डिवाइडच्या फॉर्म मध्ये गुणोत्तराच्या फॉर्म मध्ये. क्लिअर 3x आणि 5x. क्लिअर इथपर्यंत. नंतर काय करायचं मध्ये इक्वल टू टाकायचं. नंतरचं गुणोत्तर लिहून घ्यायचं मित्रांनो. नंतरचं गुणोत्तर किती 11 16 आहे. किती 11 16. किती 11 16. क्लिअर इथपर्यंत. स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. एकदम सोपी मेथड आहे मित्रांनो. फक्त सुरुवातीला समजून घ्या. काय केलं मी सुरुवातीचं जे ते गुणोत्तर वयामध्ये लिहून घेतलं. कसं लिहिलं एक्स ने मल्टिप्लाय करायचं. नंतरचं गुणोत्तर जसंच्या तसं लिहायचं. याला गुणोत्तरामध्येच लिहायचं. वयामध्ये लिहायचं नाही. म्हणजे एक्स मध्ये लिहायचं नाही. क्लिअर इथपर्यंत. नंतर काय मित्रांनो बघा हे जे गुणोत्तर आहे मित्रांनो हे कधीच आहे 7 वर्षानंतरचं आहे. कधीच आहे 7 वर्षानंतरचं आहे. बरोबर आहे ना. आणि हे जे वय घेतलंय ते आजचं वय मित्रांनो. मध्ये इक्वल टू चा अर्थ काय होतो रे जे इकडं असेल तेच आपल्याला इकडं पाहिजे ना. म्हणजे जर इकडे 7 वर्षानंतर असेल तर मित्रांनो इकडे पण काय पाहिजे 7 वर्षानंतर पाहिजे. इकडे जर 5 वर्षापूर्वी असेल तर इकडे पण काय पाहिजे 5 वर्षापूर्वी. लक्षात ठेवा. इकडे जे असेल तेच पाहिजे. मग 7 वर्षानंतर हे आजच्या वयापासून 7 वर्षानंतर कडे जाण्यासाठी आपल्याला अधिकच 7 करावं लागेल. बरोबर आहे का? आलं का 7 वर्षानंतरचं? हे आजचं होतं ना. 7 वर्षानंतरचं पाहिजे होतं म्हणून आपण अधिकच 7 केलं. नंतरसाठी आपण प्लस करतो आणि पूर्वीसाठी मायनस करतो. हे माहिती आहे? क्लिअर इथपर्यंत. समजलं मित्रांनो? ओके. काय रे पहिली स्टेप बघा परत सांगतो मित्रांनो एकदम डायरेक्ट स्टेप पाठ करा. पहिलं जे ते वयामध्ये लिहून घ्यायचं म्हणजे एक्स मध्ये लिहून घ्यायचं. नंतरचं गुणोत्तर लिहून घ्यायचं किती रे 11 16. हे नंतरचं आहे म्हणून इकडे बी नंतरचं करायचं. हे 7 वर्षानंतरचं आहे ना म्हणून हे पण 7 वर्षानंतरचं घ्यायचं. समजलं? क्लिअर. ओके. नंतर काय करायचं मित्रांनो तिरकस गुणाकार करायचा. काय करायचा तिरकस गुणाकार. बघा 16 गुणिले 3 किती रे 48x. इथे पाढेपाठ पाहिजे. 16 7 112 इज इक्वल टू 11 5 55x आणि 11 7 77. समजलंय? क्लिअर इथपर्यंत? काही डाऊट? ओके. नंतर मित्रांनो बघा इथून एक्स मधून एक्स ला सोबत घ्यायचा आणि नंबरला सोबत घ्यायचं. लक्षात ठेवा. ओके. मग कधी पण मोठ्यातून छोटा मायनस होतो हे माहिती असेल. मग हा अधिक 48 एक्स इकडे येताना काय होईल रे मायनस होईल. प्लस इकडे येताना मायनस होतो ना. जर हा इकडे आला ना मित्रांनो तर हा इकडे येतो. लक्षात ठेवा. हा इकडे भेटायला गेला तर हा इकडे भेटायला येतो. लक्षात ठेवा. मग मित्रांनो बघा हा अधिक 48 इकडे येताना वजा होईल. 55 मधून 48 गेले तर किती उरले रे 7x उरले. आणि हा अधिक 77 इकडे वजा होईल. 112 मधून 77 गेले किती उरले 35 उरले. हे डाऊट. तर मित्रांनो x इज इक्वल टू काय येईल रे हा 7 ने भाग जाईल 7 5 35. तर x इज इक्वल टू काय येईल 5. समजलं? फक्त काय करायचं रे हे इक्वेशन सोडवायचं. कसं सोडवायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. नंतर एक्स मधून एक्स मायनस करायचा आणि नंबर मधून नंबर मायनस करायचा. लक्षात ठेवा. मग ही जी एक्स ची व्हॅल्यू आली ना मित्रांनो ती काय जे विचारलंय त्याच्यात टाकायचं. प्रीतीचं आजचं वय विचारलंय. तर प्रीतीचं आजचं वय काय रे 5x आहे. तर एक्स ची व्हॅल्यू टाका. एक्स ची व्हॅल्यू काय रे 5. तर 5 5 किती येईल याचा आन्सर 25 येईल. किती येईल 25. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड. काय येईल ऑप्शन नंबर सेकंड. समजलंय सगळ्यांना? काही डाऊट? सर किती वेळ लागतोय? वेळ अजिबात नाही लागणार मित्रांनो. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही 20 ते 25 सेकंदात सोडवणार ही माझी गॅरंटी. बघा आता मी हे समजून सांगितलं स्टेप बाय स्टेप म्हणून वेळ लागला. आता मी हेच बघा जर मला सोडवायचं राहिलं असतं तर मी किती कमी वेळात सोडवलं असतं बघा तुम्ही. तुम्हीच बघा. तुम्हीच म्हणणार सर खूप सोपं आहे तर. पहिलं काय रे वयामध्ये लिहून घ्यायचं म्हणजे एक्स मध्ये लिहून घ्यायचं. ओके. नंतरचं गुणोत्तर जसाच्या तसं लिहून घ्यायचं.
मग इकडे जर 7 वर्षानंतर आहे तर इकडे पण 7 वर्षानंतर पाहिजे. कळालं? नंतर तिरकस गुणाकार 4त्रिक 48 चोईंसती 112 11 पाचा 55 11 साते 77. समजलं? मोठ्यातून छोटा वजा करायचा. हा इकडे जाईल, हा इकडे जाईल. 55 मधून 48 गेले 7x 112 मधून 77 गेले 35. तर x इज इक्वल टू काय रे 5 7 5 35 झालं. x ची व्हॅल्यू जे विचारले त्याच्यात टाक. काय अवघड आहे का? मला समजले? ही झाली मित्रांनो बेसिक मेथड. मी सगळ्यात आधी काय बेसिक मेथड सांगतो. कारण बेसिक मेथड हे कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. आता तुम्ही बाकीचं YouTube चॅनल वगैरे बघितले. ही आली ट्रिक, ती आली ट्रिक, पण ती काय रे ट्रिक एखाद्या क्वेश्चनलाच लागू होते. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रत्येक क्वेश्चनला लागू होत नाही. ओके? तर आता याला दुसरी मेथड काय ऑप्शन मेथड. तर आता ऑप्शन मेथड मित्रांनो बघा प्रत्येकाला जमेलच असं नाहीये. पण मी ती सांगून देतो बघा. आता मित्रांनो इथे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय प्रीतीचं आजचं वय विचारलेलं आहे ना. तर हे जे ऑप्शन असणार प्रीतीच्या आजच्या वयाचे असणार. कळालं? प्रीतीचं आजचं वय मित्रांनो प्रीतीचं गुणोत्तर किती रे आजचं गुणोत्तर किती आहे? प्रीती दुसऱ्या वेळेस आहे म्हणजे 5 आहे. मित्रांनो जर गुणोत्तर 5 असेल तर वय पण 5च्या पाड्यात असणार. 5च्या पाड्यात असणार. 5च्या पाड्यात 11 येतो का रे? नाही. 5च्या पाड्यात 11 येतो का? नाही. बाकी सर्व 5च्या पाड्यात येतात. आता इथे 3 ऑप्शन उरलेत. किती ऑप्शन उरले? 3. मग नंतर काय करायचं रे? दुसरं गुणोत्तर घ्यायचं. आता प्रीतीचं दुसरं गुणोत्तर व्हॅल्यू किती? 16. पण ती कधीची रे? 7 वर्षानंतरची. मग आता इथे हे 16 7 वर्षानंतर आहे ना, तर हे 7 वर्षानंतरचं वय काढून घ्यायचं प्रत्येकाचं. आता 3 ऑप्शन उरले. मग याच्यात 7 वर्षानंतरचं वय किती येईल रे? अधिक 7 केले 15 आणि 7 किती होतात? 22. अधिक 7 केले तर किती होतात? 32 होतात. आणि अधिक 7 केले तर 47 होतात. समजलं? कारण हे 7 वर्षानंतरचं आहे ना, म्हणून इथं 7 वर्षानंतरचं काढून घेतलं. आता इथं बघा 7 वर्षानंतर प्रीतीचं किती रे? 16. तर 16च्या पाड्यात 22 येतो का रे? नाही येत. ओके. हा पण ऑप्शन कॅन्सल झाला. हा तर आधीच कॅन्सल झालाय. 16च्या पाड्यात 32 येतो बघा. आणि 16च्या पाड्यात 47 येतो का रे? नाही. तर बघा ऑप्शन काय उरलं? फक्त सेकंड उरलं. समजलं सगळ्यांना? काय करायचं मित्रांनो? इथे जे गुणोत्तर आहे ना, त्याच्या पाड्यात ह्या व्हॅल्यू आल्या पाहिजे. बघा इथं आजचं गुणोत्तर आहे तर प्रीतीचं आजचं वय विचारलंय ना, हे ऑप्शन आजच्या वयाचे असणार मित्रांनो. कळतं इथपर्यंत? मग मी प्रीतीचं आजच्या वयाचं गुणोत्तर घेतलं. 5च्या पाड्यात कोण-कोण येतोय? 15 पण येतोय, 25 पण येतोय, 40 पण येतोय. 11 काय झाला? कॅन्सल. मग आपल्याकडे 3 ऑप्शन उरले होते. तिघांपैकी एकच पाहिजे ना. मग मी नंतर प्रीतीचं नंतरचं गुणोत्तर कारण इथं प्रीतीचं विचारलंय ना, म्हणून प्रीतीचंच घ्यायचं. प्रीतीचं किती रे? नंतरचं गुणोत्तर 16. पण ते कधीच आहे? 7 वर्षानंतर. मग इथून पण 7 वर्षानंतरचं वय काढून घ्यायचं. मग 7 वर्षानंतरचे वय काढले. मग 16च्या पाड्यात फक्त कोण येतोय? 32 येतोय. म्हणून ऑप्शन काय आला? 2 आला. समजलं सगळ्यांना? ही पण सोपी मेथड आहे मित्रांनो, पण बऱ्याच मुलांना ही कन्फ्युजिंग वाटते. ही बेसिक सगळ्यांना समजते. समजलंय सगळ्यांना? दोघं मेथड सांगितले मी तुम्हाला जी सोपी वाटते ती काय करायची आपल्याला फॉलो करायची. समजलंय सगळ्यांना? सेम मित्रांनो क्वेश्चन आहे सेम आहे. बाकी काहीच फरक नाही. तो मित्रांनो तुम्ही क्वेश्चन काढायचा आणि याचा आन्सर काय करायचंय व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला काय करायचंय टाकायचंय. सगळ्यांनी टाकायचंय. जर तुम्ही टाकलं तरच तुम्हाला मी समजेल की तुम्ही अभ्यासू आहे. ओके. टाकणार तुम्ही? चला. पुढचा क्वेश्चन मित्रांनो काळ काम वरती. एकदम सोपा आहे मित्रांनो. असा जेव्हा क्वेश्चन असेल बघा रे, काय याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? M1D1H1 इज इक्वल टू काय मित्रांनो? M2D2H2. काय फॉर्म्युला? M1D1H1 इज इक्वल टू काय रे? M2D2H2. लक्षात ठेवा. M1 म्हणजे काय रे? पहिले व्यक्ती. D1 म्हणजे पहिले दिवस. आणि H1 म्हणजे पहिले तास. M2 म्हणजे दुसरे व्यक्ती. D2 म्हणजे दुसरे दिवस. आणि H2 म्हणजे दुसरे तास. तासाला आपण हवर्स म्हणतो ना म्हणून एच घेतला. दिवसाला आपण डेज म्हणतो म्हणून डी घेतला. माणसांना आपण मेन्स म्हणतो म्हणून यम घेतला. लक्षात ठेवा. मग बघा पहिले व्यक्ती किती रे? 18 आहे. पहिले व्यक्ती किती? 18. पहिले दिवस किती मित्रांनो? 12. किती? 12. पहिले तास किती रे? 8 आहेत. किती? 8 आहेत. दुसरे व्यक्ती काढायचे आपल्याला म्हणून क्वेश्चन मार्क. दुसरे दिवस किती रे? 16. आणि दुसरे तास किती? 9. क्लिअर इथपर्यंत? काही डाऊट? ओके. क्लिअर. मित्रांनो कधी कधी फक्त माणसं आणि दिवस दिलेले असतात. म्हणजे इथं दिवस आणि तास दोघं दिलेले आहेत ना. कधी कधी फक्त दिवस दिलेले असतात. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? M1D1 इज इक्वल टू
M2D2 लक्षात ठेवा. फक्त दिवस दिलेले असतील तेव्हा माणसं आणि दिवस. आता इथे दिवस आणि तास दोघं होते म्हणून दोघं घेतले आपण लक्षात ठेवा. समजलं? मग मित्रांनो आपल्याला याची व्हॅल्यू काढायची तर हे इकडे येताना काय होईल रे? भागीला होईल. मित्रांनो हे इकडे येताना डिवाइड होणार आहे ना, तर तुम्ही इथलं इथं पण कॅन्सल करू शकतात बघा. 8 एक 8, 8 दुने 16, 9 एक 9, 9 दुने 18. इकडचा एक आणि इकडचा एक कॅन्सल करायचा. कारण हे इकडे येताना डिवाइड होणार आहे ना म्हणून. हा 2, 2 पण काय होऊन गेला मित्रांनो कॅन्सल होऊन गेला. तर काय उरलंय फक्त क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 12 उरलंय. काय उरलंय? 12. झालं. काय अवघड आहे का रे? अजिबात अवघड नाही. चला, समजलंय सगळ्यांना? काही डाऊट मित्रांनो? क्लिअर झालंय का? बोला. एकदम इझी मित्रांनो. काय आहे? एकदम इझी. जायचं पुढे. ओके. मित्रांनो याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे बघा. काय दिलेलं असतं मित्रांनो बघा. अरुण अरुणने अरुण एकटा एक काम किती दिवसात करतोय रे? 15 दिवसात. आणि अशोक तेच काम किती दिवसात करतोय? 30 दिवसात करतोय. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? तर काय मित्रांनो फॉर्म्युला काय आहे? बघा. A इंटू बी अपॉन ए प्लस बी. काय? A इंटू बी अपॉन ए प्लस बी. ओके. ए काय मित्रांनो 15 आहे. ए काय आहे 15. बी काय आहे 30. आपण खाली बेरीज आहे 15 अधिक 30 किती रे 45. झालं. भाग द्या. 15 एक 15, 15 त्रिक 45. 3 एक 3, 3 10 30. तर टाइम इज इक्वल टू किती आला मित्रांनो? 10 आला. किती आला? 10. ऑप्शन नंबर किती रे? 2. झालं मित्रांनो. काही अवघड आहे का? अजिबात अवघड नाहीये. याला अजून मित्रांनो एक मेथड आहे. पण ती काय रे? दुसऱ्या टाईपला लागते. तर तेव्हा मी सांगेल ती. आता फक्त ही फॉर्म्युला मेथड लक्षात ठेवा. जेव्हा 2 असे व्यक्तींचे दिवस दिलेले असतील आणि त्याच्यावरून एकत्र काम किती दिवसात पूर्ण होईल, तर फॉर्म्युला एकदम सोपा आहे मित्रांनो. राहील लक्षात? जायचं पुढे. काही डाऊट? हे पण मित्रांनो सोपं आहे बघा. एकदम सोपं आहे. काय करायचं रे? काय म्हटलेलं आहे? एका संख्येची 40% किंमत किती रे? 120. तर त्या संख्येची 55% किंमत किती विचारली. बघा मित्रांनो, 40% ची व्हॅल्यू किती दिलेली रे? 120 दिलेली. किती दिलेली? 120. आणि आपल्याला तर 55% ची किती असं विचारलंय. तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा, हे टक्के कॅन्सल होऊन जाईल. 40 गुणिला क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय रे? 55 गुणिला 120. आता मला याची व्हॅल्यू काढायची. हा इकडे येताना भागीला होईल. मित्रांनो करा भागीला. किंवा इथल्या इथं पण भाग. तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहून देतो वाटल्यास. बघा. हा इकडे येताना गुणीला इकडे येताना भागीला होईल ना? काय होईल? भागीला होईल मित्रांनो. बरोबर आहे का? काही डाऊट? 0, 0 काय होऊन जाईल? कॅन्सल. 4 एक 4, 4 त्रिक 12. काय उरलं? 55 गुणीला 3. 55 गुणीला 3 करा. 3 पाचे 15. हातच्याला 1. 3 पाचे 15 आणि 1 16. तर ते काय रे? 55% किती येईल? 165 येईल. किती येईल? 165. झालं मित्रांनो. एका स्टेपमध्ये आन्सर येतो. काही अवघड आहे का मला सांगा, तुम्ही सांगा. जर मित्रांनो लेक्चर आवडलं तर लेक्चरला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके. आणि मित्रांनो मी काय सांगितलं लेक्चर आवडलं तर लय भारी मला शब्द खूप आवडतो. तर लय भारी कमेंट करायला पण विसरायचं नाही. समजलं का रे? 40% 120 आहे तर 55% किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं फक्त. 40 गुणिला क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 55 गुणिला 120. हा याची व्हॅल्यू काढायची. हा गुणीला इकडे येताना भागीला होईल. ते माहिती आहे ना मध्ये इक्वल टू असेल तर काय रे? प्लस असेल तर इकडे येताना मायनस होतं. मायनस असेल तर इकडे येताना प्लस होतं. इंटू असेल तर इकडे येताना डिवाइड होतं. आणि डिवाइड असेल तर इकडे येताना इंटू होतं. लक्षात ठेवा मित्रांनो. काही डाऊट? समजलंय? म्हणून हे इंटू होतं ते इकडे येताना भागीला जातं. तुम्ही इथल्या इथं देखील कॅन्सल करू शकता. समजलंय? चला काही डाऊट? सेम आहे मित्रांनो. काय दिलेलं आहे बघा. एका संख्येच्या 35% किंमत किती रे? 441 आहे. 35% किती दिलेले रे? 441. तर ती संख्या कोणती? ओरिजिनल संख्या विचारली मित्रांनो. ओरिजिनल संख्या टक्क्यांमध्ये किती असते रे? 100% असते. लक्षात ठेवा. टक्क्यांमध्ये किती असते? 100% असते. ओके? लक्षात ठेवा. बस करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 35 गुणिला क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 100 गुणिला 441. हा 35 इकडे येताना भागीला होईल. करू का मी इथलं इथं कॅन्सल? बघा. काय रे?
तुम्ही 7ने या दोघांना भाग जातोय किंवा 5ने दोघांना भाग जातोय. मी 7ने देतो बघा. 7 5 35 7 42 किती उरले रे? 2 2वर 1 21 7 21 झालं. काही डाऊट? समजलं? 7ने दोघांना भाग दिला. या 5ने 100ला भाग जातोय. 5 1 5 20 5 100. तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय उरलं रे? 20 गुणिला 63. 63च्या डबल किती झाले? 126 झाले आणि वरचा शून्य तसंच येतं. तर ती संख्या काय आली रे? 1260 आली. किती आली? 1260. काय अवघड आहे का मित्रांनो? तुम्हीच सांगा. काहीच अवघड नाही. समजलं? फक्त काय रे? भाग द्यायचा आहे. काय केलं मी आधी? 7ने भाग दिला. 7 5 35 7 6 42 किती उरले रे? 2 2वर 1 21 7 3 21. कळालं? इथं 5 उरला होता. 5ने परत 100ला भाग जात होता. 5 1 5 20 5 100. तर काय उरलं होतं इथं? 20 गुणिले 63 किती झाले? 1260. सोपं आहे एकदम मित्रांनो, सोपं आहे. समजलंय का? मित्रांनो आता हा बघा कशावरती क्वेश्चन आहे रे? नफा तोट्यावरती. बघा याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे मित्रांनो. काय फॉर्म्युला बघा. नवीन किंमत इज इक्वल टू काय रे? जुनी किंमत गुणिला 100 प्लस मायनस अपॉन 100. ओके क्लिअर? नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणिला 100 प्लस मायनस अपॉन 100. आता नवीन किंमत म्हणजेच इथे काय होतो रे? विक्री किंमत होतो. लक्षात ठेवा. काय होतो? विक्री किंमत. कारण आधी खरेदी किंमत येते ना, मग विक्री किंमत येते. बरोबर आहे? जुनी किंमत म्हणजे काय रे? खरेदी किंमत. जुनी किंमत म्हणजे काय? खरेदी किंमत. लक्षात ठेवा. आणि इथं प्लस मायनस लिहिलंय. प्लस मायनसचा अर्थ काय होतो रे? नफा असेल तर प्लस करायचा आणि तोटा असेल तर मायनस करायचा. लक्षात ठेवा. कळालं? नफा आपण प्रॉफिट मध्ये असतो ना, म्हणून प्लस करायचं आणि तोटा लॉस मध्ये असतो म्हणून मायनस करायचं. मग आता इथे बघा मित्रांनो, खरेदी किंमत काढायला लावली म्हणजे जुनी किंमत काढायला लावली. नवीन किंमत दिली, विक्री किंमत दिली. किती दिलेली रे? 2600 दिलेली. किती दिलेली? 2600. खरेदी किंमत काढायची गुणिला इथं प्रॉफिट आहे म्हणून प्लस करा. 100 अधिक 30 किती रे? नफा 30% ना. 100 अधिक 30 किती होतात रे? 130 होतात. अपॉन 100. बस मित्रांनो एवढंच आहे. काहीच नाही. समजलं? बघा खरेदी किंमत विचारली होती म्हणजे जुनी किंमत विचारली होती. क्वेश्चन मार्क. नवीन किंमत म्हणजे विक्री किंमत दिलेली होती. किती होती? 2600. इथं नफा होता म्हणून 100 मध्ये प्लस केलं 30. खालचा 100 तो तसाच्या तसा ठेवायचा. इथेच फक्त एक तर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. नफा असेल तर प्लस करायचा, तोटा असेल तर मायनस करायचा. 100 मधून लक्षात ठेवा. मित्रांनो बघा मध्ये इक्वल टू असेल तर काय मित्रांनो? वरच्याचं वरच्या सोबत कॅन्सल करायचं आणि खालच्याचं खालच्या सोबत कॅन्सल करायचं. लक्षात ठेवा. कळालं? एकदम सोपं आहे. मध्ये इक्वल टू असेल तर वरच्याचं वरच्या सोबत, खालच्याचं खालच्या सोबत. फक्त मध्ये प्लस मायनस नको. एवढं लक्षात ठेवा. एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा तुम्ही ह्या झिरोने हा झिरो देखील कॅन्सल करू शकतात किंवा ह्या झिरोने हा झिरो देखील काय करू शकतात रे? कॅन्सल. एवढं लक्षात ठेवा. तर काय येईल? 13 1 13 13 दुने 26 हा वरचा शून्य तसंच तसं. काय उरलं मित्रांनो इथं? 20 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके हे तर पूर्ण कॅन्सल झालंय. खाली काय उरलं रे? 100 उरला. काही डाऊट? हा 100 इकडे येताना काय होईल? भागीला इकडे येताना गुणीला होता ना. 20 गुणीला 100 किती होतात रे? 2000 होतात. किती होतात? 2000. तर खरेदी किंमत किती आली रे? 2000. ऑप्शन नंबर डी. सोपं आहे मित्रांनो. एकदम सोपं आहे. एकदम सोप्या मेथडने सांगतो मी. एकदम सगळ्यांना समजेल असं. सर्व बेसिक क्लिअर होईल ही माझी गॅरंटी. जायचं पुढे. सेम मित्रांनो बघा आता मी डायरेक्ट टाकतो बघा. विक्री किंमत दिलेली किती दिलेली रे? 3120. खरेदी किंमत काढायची. इथं तोटा आहे म्हणून 100 मधून 22 मायनस करा तर किती येतील? 78. आपण 100 जसंच तसं. झालं मित्रांनो. आता मित्रांनो बघा याच्याने याला भाग द्यायचा आहे. ओके. तुम्हाला डायरेक्ट आलं तर करा किंवा 13च्या पाड्यात येतो ना. कोणाच्या पाड्यात येतो रे? 78 13च्या बघा. 13 स 78. ओके. 13 दुने 26 किती उरले रे? 31 मधून 26 गेले 5 उरले. 5वर 2 किती होतात? 52 होतात. 13 चोक 52 आणि पुढचा शून्य तसाच्या तसा. मित्रांनो मध्ये जेव्हा इक्वल टू असेल तर वरचा वरच्या सोबत कॅन्सल होतं. लक्षात ठेवा. खालचा खालच्या सोबत. फक्त मध्ये प्लस किंवा मायनस नको. एवढं लक्षात ठेवा. कारण मित्रांनो हे इकडे येताना भागीलाच होतं. म्हणून इथलं इथं कॅन्सल करायचं. बघा 13 स 78 13 दुने 26
31 मधून 26 गेले, किती उरले रे? 5. 5वर 2, 52. 13 चोक 52, पुढचा शून्य जसा जसा. परत 6 ने भाग जातोय. 6 एक 6, 6 चोक 24 आणि वरचा शून्य जसा जसा. आता काय उरलंय रे? क्वेश्चन मार्क इज इक्वल टू इकडे 40 उरला आणि हा भागीला 100 इकडे त्यांना गुणी लावली. 40 गुणीला 100 किती होतील रे? 4000 होतील. झालं मित्र. काही अवघड आहे का? तुम्हीच सांगा. काहीच अवघड नाही. एका स्टेप मध्ये मित्रांनो आन्सर आहे. काय आहे? एका स्टेप मध्ये आन्सर. काही डाऊट? समजलंय? क्लिअर झालंय सगळ्यांना? बोला. ओके, क्लिअर. ओके, समजलंय सगळ्यांना? मित्रांनो हा लोकसंख्येवरती क्वेश्चन आहे बघा, एकदम सोपा आहे मित्रांनो. आता तुम्ही डायरेक्ट काय रे, हे जे मी आता फॉर्म्युला लिहून दिला ना त्याच्याने सुद्धा काढू शकतात. काय इथे लोकसंख्या आहे म्हणून नवीन किंमतच्या ठिकाणी नवीन लोकसंख्या लिहायचं, जुनी किंमतच्या ठिकाणी जुनी लोकसंख्या लिहायचं आणि गुणीला 100 प्लस मायनस अपॉन 100. ओके. तर मित्रांनो इथे बघा, काय एका गावाची लोकसंख्या, सुरुवातीची लोकसंख्या दिलेली म्हणजे जुनी लोकसंख्या दिलेली आणि 2 वर्षानंतर म्हणजे नंतरची लोकसंख्या काढायची. नंतरची म्हणजे काय रे? नवीन लोकसंख्या काढायची. जुनी लोकसंख्या दिलेली, जुनी लोकसंख्या किती रे? 4800. मित्रांनो समजा इथे ही लोकसंख्या दिली आणि 2 वर्षापूर्वीची सांगितली असती, तर मागची लोकसंख्या काढायला लावली असती, तर मित्रांनो मग ही काय राहिली असती? नवीन लोकसंख्या राहिली असती. कारण मागची लोकसंख्या म्हणजे जुनी लोकसंख्या ना. जर आपल्याला इथं मागची लोकसंख्या काढायला लावली असती तर ती जुनी लोकसंख्या आली असती. म्हणजे इथं नवीन लोकसंख्या दिलेली राहिली असती. पण इथं नंतरची लोकसंख्या काढायला लावली म्हणजे ती नवीन लोकसंख्या. समजलं? तर बघा मित्रांनो, काय रे? 25% वाढते, वाढते म्हणून प्लस करायचं. ओके. तर 2 वर्षानंतर आहे म्हणून दोनदा करायचंय. किती वेळेस करायचं? दोनदा. झालं. ते 2 0 2 0 कॅन्सल. 25 पाचा 125, 25 चोक 100, 4 एक 4, 12 चोक 48. काय उरलं रे? फक्त 12 गुणिला 125 गुणिला 5. बस एवढंच उरलंय. 12 पंचे किती रे? 60. 60 गुणिला 125. 6 ने गुणा. 6 पंचे 30. हातच्याला 3. 6 दुने 12 आणि 3 15. हातच्याला 1. 6 एक 6 आणि 1 7. पुढचा शून्य हा शून्य जसा जसा. तर आन्सर काय आलं रे? 7500. समजलंय मित्रांनो काय केलं मी? बघा, परत सांगतो. जुनी लोकसंख्या दिलेली होती. काय केलं रे? बघा परत मी भाग देऊन दाखवतो. जुनी लोकसंख्या काय होती मित्रांनो? दिलेली होती. जुनी लोकसंख्या किती होती रे? 4800. किती होती? 4800 गुणीला वाढते म्हणून प्लस करायचं. वाढते म्हणून काय करायचं? प्लस करायचं. ओके. काही डाऊट याच्यात? हे 2 0 2 0 कॅन्सल. दोघांना 25 ने भाग जातोय. 25 पाचा 125, 25 चोक 100. काही डाऊट? या 4 आणि 48 चा भाग जातोय. 4 एक 4, 12 चोक 48. तर काय उरलं होतं रे? 12 गुणीला 125 गुणीला 5. यांचा गुणाकार केला. 12 पंचे 60. 60 गुणीला 125. बघा या 6 ने आधी मल्टिप्लाय करून घेतलं. 6 पंचे 30. हातच्याला 3. 6 दुने 12 आणि 3 15. हातच्याला 1. 6 एक 6, 6 आणि 1 60 आणि हा वरचा शून्य जसा जसा. झालं मित्रांनो. सोपं आहे का मला सांगा? एकदम मित्रांनो काय आहे? सोपं आहे. काही डाऊट आहे का? सोपं तुम्हीच सांगा. अवघड आहे का रे? अजिबात अवघड नाही. कळालं सगळ्यांना? ओके, क्लिअर. याला अजून एक मेथड आहे मित्रांनो, पण ती काय? जेव्हा जुनी लोकसंख्या दिलेली असेल तेव्हाच लागू होते. पण हा जो फॉर्म्युला आहे तो प्रत्येक लोकसंख्येच्या क्वेश्चनला लागू होते म्हणून ही स्टेप लक्षात ठेवा. मला असं मुलांना कन्फ्युज करायला आवडत नाही. जे सगळ्या क्वेश्चनला लागू होतं तेच मी सांगतो. मला असं काय लोकांसारखं फेकायला आवडत नाही. चला ट्रिक 1 सेकंदात, 2 सेकंदात. ते काय रे? एखाद्या क्वेश्चनला मोजक्याच क्वेश्चनला लागू होतं आणि दुसऱ्या क्वेश्चनला लागू होत नाही. मुलं काय? सर येतच नाही. मुलांना ती हॅबिट होऊन जाते ट्रिकची. आणि जर दुसरे क्वेश्चन सॉल्व्हच नाही झाले तर काय उपयोग? बरोबर आहे ना? समजलं? म्हणून जे बेसिक आहे तेच मित्रांनो फॉलो करा. कळालंय? फक्त काय करा? प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कधी रे? मॅथ कधी जास्तीत जास्त लवकर येईल? सगळ्यात आधी मित्रांनो काय? पाढे-पाठ पाहिजे तुमचे. काय? पाढे-पाठ पाहिजे. पाढे-पाठ पाहिजे आणि बेसिक क्लिअर पाहिजे. जर ह्या 2 गोष्टी क्लिअर असतील मित्रांनो, तर काय रे? तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही मित्रांनो. समजलंय सगळ्यांना? काही डाऊट?
ओके, समजलंय? तर मित्रांनो, लेक्चर कसं झालं? तर ते तुम्ही काय रे व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवायचंय. मला लय भारी शब्द लय आवडतो. लय भारीची लाईन लागली पाहिजे. जेवढे पण लेक्चर बघणार आहेत मित्रांनो, तर सगळ्यांनी काय रे आवडलं असेल तरच लय भारी कमेंट करायची. कळालं? समजलं? आणि लाईक करायला विसरायचं नाही. तुम्ही जेवढे लाईक, जेवढ्या कमेंट करणार, तेवढं मित्रांनो आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी. की तुम्ही काही रिस्पॉन्स दिला तर आम्हाला चांगलं वाटेल ना. आम्ही अजून उत्साहित होऊ. कळालं? तर मित्रांनो लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, लाजायचं नाही. कळालं? तर अशाच मित्रांनो ट्रिकसाठी नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो टिक्कर मराठीला फॉलो करायला विसरू नका. आज आपण थांबूया. थँक यू.